2025 हे परीक्षांचं वर्ष आहे असं म्हणण्याचं कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो. आपले आत्ताचे नवीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधीनंतर यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही सर्व विभागातील रिक्त जागा भरणार आहोत. म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावरती सरकारकडून पदभरती केली जाणार आहे. त्या दृष्टीने आता तयारी सुद्धा सुरू आहे. अनेक विभागांच्या बिंदू नामावली तयार करण्याचं काम सुरू आहे. पोलीस विभागाचं सुद्धा आपण पाहिलं, मगाशीच एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. रिक्त पदांची संख्या मागवलेली आहे. वेगवेगळ्या महानगरपालिकांची ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. बिंदू नामावली तयार करण्याचं काम सुरू आहे. आणि आजच्याच वृत्तपत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या भरतीच्या अनुषंगाने एक नवीन अपडेट आलेली आहे. तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे, जाहिरात कधी येणार आणि परीक्षा जी आपली होणार आहे त्याचं स्वरूप आणि अभ्यासक्रम काय असणार आहे. बघा, आता ही एक वृत्तपत्रामध्ये आलेली अपडेट आहे. काय आहे ते समजून घ्या. महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या 2000वर 2000पेक्षा जास्त पदं ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये रिक्त आहेत, हे लक्षात घ्या. काय म्हटले बघा इथे, बघा, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत रिक्त पदांची संख्या तब्बल 2288 पर्यंत पोहोचली आहे. किती आहे रिक्त पदांची संख्या? 2288. म्हणजेच 2288 पदं जी आहेत ती महानगरपालिकेतली रिक्त आहेत, हे लक्षात घ्या. पुढे काय म्हटले बघा, आणखी बरेच अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत. 2025 मध्ये आणखी बरेच अधिकारी व कर्मचारी काय होत आहे, निवृत्त होत आहे. म्हणजेच या जागांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. बघा, त्यातच कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. कायमस्वरूपी कर्मचारी भरतीत अनेक विघ्न येत आहेत, हे विशेष. आता ही पुढची बातमी जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. सध्या पदांसाठी बिंदू नामावली तयार केली जात आहे. म्हणजेच नवीन जाहिरात काढण्यासाठी जी पहिली स्टेज असते ती म्हणजे बिंदू नामावली तयार करणे. ही बिंदू नामावली तयार करण्याचं काम आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुरू आहे, हे लक्षात घ्या. तशीच प्रक्रिया नाशिक महापालिकेची सुद्धा सुरू आहे. नाशिक महापालिकेची सुद्धा लवकरच जाहिरात प्रसिद्ध होत आहे, लक्षात घ्या. पुढे बघा काय म्हटलंय. आता हे बघा, पुढे बघा, एप्रिलमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सूत्रांनी सांगितलेले आहे. म्हणजेच आपली जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा एप्रिलमध्ये राबवण्यात येईल. एप्रिलमध्ये ही परीक्षा घेण्यात येईल असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. आता वृत्तपत्र जेव्हा बातमी देतं ते कशाच्या तरी आधारावरती बातमी देतं. असं वृत्तपत्रामधल्या बातम्या ह्या अत्यंत विश्वासार्ह बातम्या असतात, हे लक्षात घ्या. तेव्हा त्यांनी आता इथे स्पष्टपणे सांगितलंय, महिना सुद्धा सांगितलेला आहे की एप्रिलमध्ये आम्ही परीक्षा घेत आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जानेवारीमध्ये आहोत आणि नाशिक महानगरपालिकेची सुद्धा भरती एप्रिलच्या आसपास आहे. त्याच पद्धतीने इतर ज्या महापालिका आहेत किंवा नगरपालिका आहेत यांच्या सुद्धा जागा त्याच दरम्यान किंवा एखादा महिना पुढे मागे होऊ शकतो, पण निघत आहेत. म्हणजेच आता आपल्याला अभ्यासात खंड पडू न देता जोरदार अभ्यास करावा लागेल, तरच येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून आपलं सिलेक्शन होईल, लक्षात घ्या. बघा पुढे बघा, आता त्यांनी आणखी थोडीशी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. रिक्त पदांची स्थिती काय आहे. आता वर्ग 1, 2, 3 आणि 4. आता वर्ग 1 मध्ये मंजूर पदं आहेत 143, रिक्त पदं आहेत 34, भरलेली पदं आहेत 34, म्हणजेच रिक्त पदं आहेत 109. वर्ग 2 मध्ये 122 पदं मंजूर आहेत, त्यापैकी 24 पदं भरलेली आहेत, 98 पदं रिक्त आहेत. वर्ग 3 मध्ये 1659 पदं मंजूर आहेत, 543 पदं भरलेली आहेत, एकूण रिक्त पदं आहेत 1116. आणि वर्ग 4 मध्ये 3280 पदं मंजूर आहेत. म्हणजे सर्वाधिक पदं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यापैकी भरलेली पदं आहेत 2316 आणि एकूण रिक्त पदं आहेत 965. अशा पद्धतीनं एकूण पदं आहेत 5204 पदं मंजूर आहेत. त्यापैकी भरलेली पदं आहेत 2917 आणि रिक्त पदं आहेत 2288. म्हणजेच पुढच्या काही दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे. 2000पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल, तेव्हा आपल्याला ही संधी सोडायची नाहीये. मग आता जेव्हा ही भरती प्रक्रिया सुरू होईल, जाहिरात येईल, तेव्हा साधारणतः या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता अगोदरच शासनाने सांगितलेलं आहे या सर्व महानगरपालिका नगरपालिकांची जी भरती आहे ती TCS किंवा IBPS कंपनीच्या मार्फत घेतली जाणार आहे. तेव्हा ज्या परीक्षेला टेक्निकलचा सिलेबस नसतो अशा प्रत्येक परीक्षेचा सरळ सेवेचा जो फॉर्मॅट आहे तो ठरलेला आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला पेपर काय असणार आहे तर तुम्हाला मराठी व्याकरण असणार, इंग्रजी व्याकरण असणार, सामान्य ज्ञान असणार आणि बौद्धिक चाचणी असणार. असे एकूण तुमचे प्रश्न असणार आहेत 100 आणि एक गुण असणार आहेत 200. आता इथे बौद्धिक चाचणीमध्ये तुमचं गणित पण असू शकते, लक्षात घ्या.
ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो. मग तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न, सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानमध्ये तुमचं इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, पॉलिटी, थोडंफार प्रमाणात इकॉनॉमिक्स, इतिहास, असे विषय जे आहेत ते तुमचे सामान्य ज्ञानमध्ये असतात. आणि गणित बुद्धिमत्ता 25, असे टोटल 100 प्रश्न 200 मार्कांसाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडवायला जवळपास तुम्हाला 2 तासांचा कालावधी या ठिकाणी मिळतो, हे लक्षात घ्या. आणि शक्यतो ह्या सरळ सेवा परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिकांची तयारी करत असाल किंवा इतर कुठल्याही सरळ सेवा परीक्षांची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे, ज्या बॅचमध्ये TCS IBPS पॅटर्न नुसार ज्या काही सर्व परीक्षा होणार आहेत इथून पुढच्या काळामध्ये, मग त्या मनपा असतील, लेखा व कोशागार असेल, अन्न औषध असेल, आरोग्य विभाग असेल, वन विभाग असेल, नगर परिषद असेल, BMC असेल, सगळ्या परीक्षा, या सगळ्या परीक्षांसाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे जे शिक्षक तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळतात त्या सर्व तज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे. तेव्हा निश्चित तुम्हाला या बॅचचा खूप चांगला फायदा होईल. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झालेला आहे. बॅचचं वैशिष्ट्य काय बघा, तर बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघता येतील आणि ते लेक्चर कितीही वेळा तुम्हाला 1 वर्षापर्यंत बघता येतील, हे लक्षात घ्या. ही बॅच तुम्हाला जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, तर इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी या बॅचमध्ये तुम्हाला 25% डिस्काउंट सुद्धा आहे, लक्षात घ्या. तेव्हा हे कुपन कोड IGNITE25 हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल. काहीही तांत्रिक अडचण असेल, मनात काही शंका असेल, काही प्रश्न विचारते असतील तर 8888996116 किंवा 8888256117 या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षांची माहिती प्राप्त करण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.